नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा ही कडूआजीला घेऊन स्टेशनवर आलेली असते आणि त्या साहेबाची वाट बघत असतात। तर तेवढ्यात कबीर आलेला असतो। तेव्हा कडूआजी म्हणत असते की अगं तुझा साहेबा अजून का आला नाही की जाऊन सांगू सर्वांना। तेवढ्यात गुंजा ही कबीरकडे बोट दाखवते आणि कबीर पैसे घेऊन गाडीवरून आलेला असतो आणि त्याच वेळेस मृण्मयी सुद्धा तिथे काही फुलं विकत घेण्यासाठी आलेली असते। गुंजा मनात आजीचा खूप राग व्यक्त करत असते आणि साहेबा माझ्यामुळे खरंच तुम्हाला किती त्रास होतो, हे पाप मी नरकात गेले तरी फेडू शकणार नाही। तेवढ्यात कबीर आपल्या खिशातून पैसे काढतो तर कडूआजी खूपच खुश होते आणि खरंच माझा साहेबा खरंच खूप गुणाचा आहे ग, मागील ती रक्कम त्याने मला दिली, अगदी हिरो माझा। म्हणून मृण्मयी ही त्याच वेळेस तिचे लक्ष कबीरकडे जाते आणि कबीर त्याच वेळेस आजीला ते पैसे देत असतो। कडूआजी म्हणत असते की 3 लाख रुपये तर आहे ना, 1 रुपया जरी कमी असला तर ही कडूआजी परत इकडे येईल। तेव्हा मृण्मयीचे लक्ष कबीरकडे जाते। कडूआजी ते पैसे घेते आणि मी तर इथून जाणार आहे, पण पिच्छा सोडायचा का नाही हे माझ्या मनावर आहे। तेव्हा गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघत असतात आणि कडूआजी तर मात्र खूपच खुश असते। तेव्हा मृण्मयी लगेच कबीरला आवाज देते तर गुंजा आणि कबीर खूपच घाबरतात। गुंजा मनात म्हणत असते की साहेबा मी तुम्हाला म्हणत होते की मी आजीचं बघून घेईल, आता मृण्मयी ताईला तुम्ही काय उत्तर देतान। तर कबीर सुद्धा धक्क्याने मृण्मयीकडे बघू लागतो। तेव्हा लगेच कडूआजी ही गुंजाच्या हाताला धरते आणि चल मला बसमध्ये बसून दे असे म्हणते। तेव्हा कबीरकडे मृण्मयी येते आणि त्याच वेळेस तेथे बस स्टॉपवर हा भूत्या आलेला असतो। भूत्या त्या कडूआजीला शोधत असतो, जिथेही म्हातारी जाईन तिथे कुणाला तरी विकूनच खाईल असा विचार करत तो कुठे असेल असे तिला शोधू लागतो। त्यानंतर इकडे मृण्मयी कबीरजवळ येते आणि कबीर तू इथे काय करतोस असे विचारते। मृण्मयी म्हणते की अरे कबीर ती इथे तर गुंजा आणि गुंजाची आजी होती आणि मी तेथून बघितले की तू त्या आजीला काहीतरी पॉकेटमध्ये दिले। कबीर म्हणतो की अगं काही नाही, सामान होते थोडेसे। मृण्मयी काही ऐकायला तयार नसते। अरे सांग ना रे, काय लपवतोस तू। कबीर म्हणत असतो की आता तर मला सांगावेच लागेल, नाहीतर मृण्मयी पुन्हा माझ्यावर संशय घेईल। तेव्हा कबीर लगेच म्हणतो की मी त्या आजीला काही पैसे दिले। मृण्मयी म्हणते की अरे कबीर कशाला तू पैसे दिलेस त्या आजींना। कबीर म्हणतो की अगं ही गुंजाची आजी आहे ना, ती खूप लोभी आहे आणि गुंजाचं गावाकडे असताना एका गुंडाशी पैशासाठी लग्न लावून देत होती, म्हणून मी गुंजाला इथे घेऊन आलो होतो आणि आता ती आजी येथे सुद्धा आली आणि गुंजाला पैसे मागत होती, म्हणून काही पैसे मी तिला दिले। मृण्मयी म्हणते की अरे कबीर हे अगोदर का सांगितले नाही रे तू, बिचारी गुंजा काय तिच्यावर वेळ आली असेल, तिची काय परिस्थिती असेल आणि आता गुंजा कुठे गेली। तेव्हा कबीर म्हणतो की अगं त्या आजीला बस स्टॉपवर बसून देण्यासाठी गेली असेल। तेव्हा मृण्मयी म्हणते की अरे तू वेडा आहेस का, त्या लोभी आजीबरोबर तिला का पाठवलेस तू, तिने जर काही तिला त्रास दिला तर काय करायचे, किती वेडा आहेस की तू। तेव्हा कबीरच्या लक्षात येते की गुंजा त्याला म्हटलेली असते की माझा जीव जरी गेला तरी तुला एक फुटकी कवडी सुद्धा मी त्या आजीला देऊन देणार नाही। तेव्हा कबीर लगेच म्हणतो की थांब मृण्मयी, मी लगेच जाऊन येतो। तेव्हा मृण्मयी म्हणते की चल मी सुद्धा तुझ्या सोबत येते। तर कबीर म्हणतो की नाही तू नको, तू येतेच थांब, मी तिला डायरेक्ट घरीच घेऊन येतो असे बोलून कबीर लगेच परत गुंजाकडे येतो। तर इकडे आजी गुंजाच्या हाताला धरते आणि चल आता। तेव्हा गुंजा म्हणत असते की तू आता निघ आणि परत इकडे येण्याचं थोबाड सुद्धा दाखवू नको। तर भूत्या लगेच म्हणत असतो की ही तर म्हातारी चांगलीच निघाली, माझ्या जानेमनला सुद्धा घेऊन आली। तेव्हा भूत्या त्यांच्या मागून येतो। भूत्या लगेच गुंजाचा हात मागून धरतो आणि माझी जानेमन असे गुंजाकडे बघून बोलतो। गुंजा म्हणते की भूत्या तू सुद्धा येते का, तर तिला खूप राग येतो। तर म्हातारी लगेच ती गुंजाचा हात धरते। तर गुंजा तिथून जायला निघणार म्हणजे पळ काढण्यात असते, तेव्हा लगेच कडूआजी ही आपला पायमध्ये घालते आणि गुंजाला खाली पाडते। भूत्या म्हणतो की काय ग माझ्या जानेमनला तू खाली पाडले की काय, माझी बायको आहेस तू। तर लगेच गुंजा म्हणत असते की माझा हात सोड, मी कुणाची बायको वगैरे नाही। तेव्हा लगेच भूत्या म्हणत असतो की अगं कडूआजी हेच गुपित होतीत ना, यासाठीच तुम्हाला मुंबईला बोलावून घेतलेस ना। तेव्हा गुंजा ही कडूआजीकडे बघते आणि तो अजून काय गुपित सांगितलं याला असे विचारते। तेव्हा लगेच कडूआजी म्हणत असते की भूत्या अजून 25,000 रुपये दे, खूप मोठं गुपित आहे। तेव्हा भूत्या लगेच आपल्या खिशातून 25,000 रुपये काढतो आणि जर खबर ही मोठी नसली तर व्याजासकट हे सर्व पैसे मी घेईल। गुंजाला कडूआजीचा आणखीनच राग येतो।
तेवढ्यात गुंजा लगेच कडूआजीच्या हातातून हात हिसकावते आणि तेथून पळ काढते। तेव्हा कडूआजी आणि भूत्या गुंजाच्या मागे धावत येतात, तर गुंजा लगेच कबीरला येऊन धडकते आणि साहेबा असे बोलते। तेव्हा कबीर लगेच भूत्या आणि आजीला मागे पळताना बघतो। तेव्हा लगेच भूत्या म्हणत असतो की मी माझी बायको आहे, तिला डोंगरवाडीला घेऊन जाणार। कबीर म्हणतो की मी सुद्धा बघतो असते की तू तिला कसा डोंगरवाडीला घेऊन जातो ते। भूत्या म्हणत असतो की जास्त माज दाखवू नको, संध्याकाळी तुझी एक आणखीन खबर मला समजणार आहे। तर गुंजा आणि कबीर एकमेकांकडे पाहू लागतात। तेव्हा भूत्या आणि कबीर यांच्यामध्ये खूप अशी मारामारी चालू होते। गुंजा म्हणत असते की आजी तू त्या भूत्याला समजाव। आजी म्हणते की तू तुझ्या साहेबाला समजाव आणि तेवढ्यात लगेच कबीर हा भूत्याला चांगलाच मारतो। तेव्हा भूत्या लगेच आपल्या हातामध्ये एक काठी घेतो आणि तो कबीरच्या डोक्यात मारणार, तो कबीर बाजूला होतो आणि ती काठी ही कडूआजीच्या डोक्यामध्ये पडते। तर कडूआजीच्या डोक्यातून खूप रक्त येत असते आणि ती बेशुद्ध खाली पडते। तेव्हा लगेच गुंजा म्हणते की अगं आजी काय झाले, म्हणून कबीर आणि गुंजा कडूआजीकडे धावतच येतात। तर लगेच कबीर हा भूत्याला चांगलाच आणखीन मारतो आणि मी जे सांगतो तेच ऐकायचे। आता इथून पुढे माझ्या आणि बायकोला आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न जर केला तर तुझी लगेच रवानगी पोलीस स्टेशनमध्ये होईल। तेव्हा लगेच कबीर आणि गुंजा कडूआजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात। तर कडूआजीला काही टाके पडलेले असतात। डॉक्टर सांगतात की हा ॲक्सिडेंट खूप भयंकर होता आणि कबीर तू ऐनवेळेस मला मदत केली होती, त्यामुळे आता ह्या आजीला काही आठवणार नाही। तेव्हा भूत्या म्हणतो की असे कसे म्हणता की आजीला काय असे आठवणार नाही। डॉक्टर सांगतात की कदाचित 1 वर्ष असे रिकव्हरी होण्यासाठी लागेल, त्यामुळे आता तुम्हालाच त्यांची काळजी घ्यावी लागेल। डॉक्टर बाहेर जातात। तर भूत्या हा आजीला म्हणत असतो की म्हातारे उठ, काय गुपित आहे या दोघांचं ते मला सांग। गुंजा म्हणते की भूत्या काही अक्कल वगैरे आहे की नाही रे, येथे माझ्या आजी जीवनमरणाच्या दारात आहे आणि तू तिच्याशी असे का वागतोस। तेवढ्यात आजी ही शुद्धीवर येते। भूत्या कबीर आणि गुंजाला म्हणत असतो की काय औषध तुम्ही डॉक्टरांना तिला देण्यासाठी सांगितले, म्हणून तिला मी सुद्धा ओळखेनासं झालो। कबीर म्हणतो की अरे काय बावळट आहे रे तू, स्वतःमुळे तिची मेमरी ही लॉस झाली हे सुद्धा तुला समजत नाही का। तू तिच्या डोक्यामध्ये काठीने जोरात मार दिला। तुझा जो माज आहे ना तो तिकडे डोंगरवाडीला दाखव, तो डॉक्टर माझा मित्र होता म्हणून तू वाचला। तेवढ्यात मृण्मयीचा फोन हा कबीरच्या मोबाईलवर येतो। तर कबीर फोनवर बोलण्यासाठी बाजूला जातो। मृण्मयी म्हणत असते की अरे गुंजा आणि तू कुठे आहेस, घरी तुलसीच्या लग्नासाठी तुमची सर्वांची वाट बघतात, सर्व तयारी झाली। कबीर विचारतो की मृण्मयी तू घरी काय सांगितले। तेव्हा मृण्मयी म्हणते की मी अजून काही सांगितलेले नाही, पण जोपर्यंत आपले लग्न होत नाही तोपर्यंत गुंजा मला या घरातच हवी। तेव्हा फोन ठेवल्यानंतर गुंजा ही कबीरला म्हणते की आजीला आपण आता घरी घेऊन जाणार, मग घरी काय सांगायचे सर्वांना। तेव्हा कबीर आणि गुंजाला परत टेन्शन येते। तर भूत्या बाहेर येतो आणि ही कडू आजी हिच्याकडे काहीतरी मोठी खबर आहे आणि ती खबर मला शोधायला हवी, तरच मला काहीतरी यांच्याविरुद्ध पुरावा सापडेल। त्यानंतर इकडे गुंजा म्हणत असते की आजीला तर आपल्याला घरी न्यावेच लागेल, कारण ती माझी आजी आहे ना। तेव्हा कबीर म्हणतो की मला सुद्धा समजते की त्या संकटात आहे आणि यांची याददाश्त जर परत आली आणि त्यांनी काही घोळ करून ठेवला ना, म्हणून त्यांना आपल्या घरीच घ्यावी लागणार। तू सुद्धा आहे तेथे त्यांची काळजी घेण्यासाठी आणि आम्ही सुद्धा सर्वजण आहेत। तर गुंजाच्या डोळ्यात पाणी येते आणि साहेबा तुम्ही माझ्यासाठी किती काही करता हो असे ती म्हणते। तेव्हा कबीर म्हणतो की मी तुझ्या काळजीपोटी नाही तर माझं लग्न वाचवण्यासाठी हे सर्व करतोय। मृण्मयीला दिलेला शब्द मला पाळायचा आणि तिच्यासाठी मी हे सर्व करतोय। त्यानंतर जेव्हा कडूआजीला डिस्चार्ज मिळतो तेव्हा भूत्या म्हणत असतो की हिची जबाबदारी माझ्याकडे दे, मी हिला डोंगरवाडीला घेऊन जातो। तर गुंजा म्हणत असते की भूत्या काही वेडा आहेस काय रे, मी माझ्या आजीची काळजी घेणार। भूत्या म्हणतो की मला तुमच्यावर भरोसा नाही, तुम्ही जर पोलिसात माझ्याविरोधी तक्रार दिली तर मी काय करणार, त्यामुळे मी हिचा ताबा घ्यायला तयार आहे। तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा जाऊन द्या, यांनी जरी हिला डोंगरवाडीला नेले तरी माझी आई हिची काळजी घेण्यासाठी भक्कम आहे, त्यामुळे तुम्ही आजीला त्याला डोंगरवाडीलाच नेऊन द्या। तेव्हा कबीर म्हणतो की तू सांगते म्हणून मी हे सर्व ऐकतो। तेव्हा भूत्या म्हणतो की दे इकडे ते गाठोडं आणि तो तेथून आजीला घेऊन जातो। तर गुंजा ही कबीरला म्हणत असते की साहेबा, म्हणून कडूआजीला दिलेले पैसे गुंजा ही ते पॉकेट साहेबांच्या हातामध्ये देते। तर कबीर गुंजाकडे बघत असतो आणि हा भाग येथेच संपतो। पुढील भागामध्ये तुळशीच्या लग्नामध्ये गुंजा ही रडतच जी गोष्ट सांगत असते, तेव्हा कबीर तिला बाजूला घेऊन विचारतो की तू रडत का गोष्ट सांगत होतीस
आणि अशीच जर वागत राहिली तर आपलं गुपित समजायला वेळ लागणार नाही। तेव्हा तो गुंजाच्या हाताला धरतो आणि तिला ढकलून देतो। तेव्हा मृण्मयी हे सर्व बघत असते। तेव्हा गुंजा उठते आणि साहेबा मी खरंच तुमच्या अंगणातील तुळस आहे ना असे म्हणत असते। तेवढ्यात मृण्मयी येते। मृण्मयी म्हणते की काय म्हणालीस? आणि गुंजा तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस ना, काय गुपित आहे ते मला सांग। तर कबीर हे सर्व ऐकत असतो आणि कबीरला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।